जयंती आहे. मला जयंती म्हणताना त्रास होतो. आपल्यात असल्यासारखं वाटतं, मी त्यांना वाढदिवसच म्हणतो. तर गोपीनाथराव मुंडेंच्या बरोबर माझा सहवास खूप मोठा आहे. तर राजकारणात आल्यापासून, परळीत आल्यापासून त्यांच्यावर राहिलेलं आहे आणि त्यांच्या काही आठवणी तुम्हाला सांगायची इच्छा आहे माझी. हा एक मोठा संघर्ष होता आणि राजकारणात असताना या माणसाने शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेलं आहे. तसंच वर्तन होतं. वर्तन म्हणजे कसं माहिती आहे का, युद्ध कसं जिंकावं, कमी सैन्य असताना कसं लढावं हे त्यांच्यातून सगळ्याचं होतं. जिल्हा परिषद असो, कुठले सत्ते असो, त्यांची संख्या जरी कमी असली तर बाकीचे लोक बाहेर बोलून ती संख्या वाढवायची आणि राज्य करायची ताकद होती. त्या माणसाला सत्ता हे कुठल्याही हालतीमध्ये सत्ता सोडणे नाही, सत्ता जिंकणे हे ध्येय असायचं नाही. आणि मी त्यांच्यावर राहिल्यानंतर ते प्रत्येक गोष्टीत त्यांना काही त्रास झाला तर मला बोलवायचे आणि त्यांच्या अडचणीच्या ज्यामुळे फ्रॅक्चर झालंय, त्यांच्या कुठं जखम झाली, कुठं काही त्रास झाला, ॲक्सिडेंट झाला, मी सतत बरोबर राहायचा. त्यावेळेस एक अशी तुम्हाला घटना सांगतो मी, तिचं फ्रॅक्चर ह्युमरस झालं. ह्युमरस म्हणजे या भागात फ्रॅक्चर झालं. फ्रॅक्चर झाल्यानंतर ते ऑपरेशन मला इथं करता आलं असतं, पण आता VIP म्हणून मी काय केलं तर मुंबईला घेऊन गेलो. मुंबईला गेल्यानंतर त्यांच्या मानेमध्ये थोडा त्रास होता त्यांना. मानेवर त्रास झाल्यानंतर ज्यावेळेस आपण बेहोश करत असतो तर तिथं ट्यूब टाकत असतो खिशामध्ये, अन्न श्वास लिक्विड ट्यूब टाकत असतात, अनस्टेट देतात, बेहोश करता येते. मी तिथल्या सर्जांना सांगितलं की तुम्ही त्यांना तसं करू नका, त्यांना बेहोश करता येणार नाही, कारण त्याच्या कसं मानची वाकडी होत नाही, मान सरळ होत नाही, त्यामुळे तुम्हाला ट्यूब टाकता येणार नाही अन्न श्वास लिक्विडमध्ये. त्यामुळे तुम्ही काय करा, लोकलमध्ये ब्लॉक तिथे द्या, ब्लॉकमधून ऑपरेशन करा. ते म्हणाले की मुंबईचे असल्यामुळे ते त्यांना वाटतं की आता आपण VIP ट्रीटमेंट देतो, मग आपण त्यांचं VIP संकट वागायचं म्हणजे की त्यांना एन्झायटी होऊ नये, मोठा माणूस आहे, त्याचंच ते आम्हाला चांगल्या प्रकारे करावं लागेल. तर जे देता आलं त्यांना ट्यूबमध्ये जात नव्हती. त्यानंतर ऑक्सिजन पिऊन घ्यायला आला. मग मी त्यांना बाहेर केलं, त्यांना सांगितलं आता चित्र पाडायचा, श्वासनलिकेत चित्र पाडलं, त्यातून ट्यूब टाकले, पण असे धोके मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा होऊ शकतात. पण त्यावेळेस आम्ही नसतो तर अतिशय वाईट घटना घडली. आणि कोकणातून जवळून पाहिजे तो माणूस आपल्या कार्यकर्त्यांची फार काळजी घ्यायची, त्याच्यासाठी औषध घेऊन काम करायचा आणि असं मदत करणार. तो वंचिताचा खरा तो वाली होता. त्याने नेहमी वंचित लोकांसाठी प्रयत्न केले आणि वंचिताचा संसार सुधारावा, आर्थिक स्थिती सुधारावी, अशा प्रकारचे विचार ठेवणारा हा नेता होता. दुर्भाग्य आमचं की महाराष्ट्रावर राज्य करणारा परळी होती, त्यावेळेस महाराष्ट्र राज्य करणारी परळी होती. पण आता चालू आहे, त्यांचा वारसा चालू आहे, पण तेवढा सशक्त नसल्यामुळे त्रास होतोय. पण आता हे तसंच प्रकारचे पंकजात एक धनंजय मुंडे चांगल्या प्रकारे काम करतील आणि तो पुन्हा परिस्थिती निर्माण करतील अशी अपेक्षा करूया. धन्यवाद.